आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार. थँक्यू. आपकी अदालतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज जे आपले पाहुणे आहेत, एक असं व्यक्तिमत्व जे सुपरस्टार आहेत, पण त्यांच्यामध्ये सुपरस्टार सारखे नखरे नाही आहेत. एंट्री सुद्धा सुपरस्टार सारखी नाही करत. ते त्यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात, पण जेव्हा अवॉर्ड्स मिळतात तेव्हा ते घ्यायला जात नाहीत. आता तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. वन अँड ओनली आमिर खान. कसं आहात तुम्ही? आणि आजच्या आपल्या या शोमध्ये आपले जज सुद्धा खूप खास आहेत. भारतीय सैन्याचे पराक्रमी सोल्जर आहेत. भारतीय सैन्याचे रणनीतिकार राहिलेत ते. प्लीज वेलकम लेफ्टनंट जनरल रिटायर रामेश्वर रॉय. आजची अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. चला तर मग सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला सुपरस्टार आमिर खानवर. पहिला आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार आमिर खान यांच्यावर आरोप आहे की हे देशभक्त नाही. आमिर, जेव्हा कधी तुमचा कुठला सिनेमा रिलीज होणार असतो, मग तेव्हा तुमच्या देशभक्तीवर प्रश्न उभे राहतात. सोशल मीडियावर आजकाल लिहिलं जात आहे की पहलगाम मध्ये इतका वेदनादायक प्रसंग झाला, धर्म विचारून लोकांना गोळी मारली गेली आणि तुम्ही गप्प राहिलात. ही जी दुर्घटना घडली आहे आणि हा जो आतंकवादी हमला झाला आहे आपल्या देशावर, आपल्या देशातील लोकांवर, हा इतका घाणेरडा ॲक्ट आहे. इतका घाणेरडा ॲक्ट आहे, यामध्ये तुम्ही त्यांचा कावडनेस बघाल. हे जे भित्रे लोक आहेत तेच तेच असं करतात, की आतंकवादी जे आहेत ते आपल्या देशामध्ये घुसून सामान्य नागरिकांवर गोळी चालवत आहेत. कुटुंबातील लोकांवर गोळ्या चालवत आहेत. तिथे मी सुद्धा असू शकलो असतो, तुम्ही सुद्धा असू शकले असता. आणि त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळी चालवत आहेत. याचा काय अर्थ आहे? यावर मी बोललो सुद्धा आहे. आता होतं काय, की मी सोशल मीडियावर नाहीये. तर जशा गोष्टी होतात तसे लोक 1-1 सेकंदामध्ये गोष्टी बोलतात. मी सोशल मीडियावर नाहीये. आणि मी याच्याबद्दल बोललो सुद्धा आहे. जेव्हा मी कुठल्यातरी फंक्शनमध्ये गेलो होतो, मला विचारलं होतं, तेव्हा माझं खूपच स्पष्ट उत्तर, हा जो हल्ला आहे तो केवळ आपल्या देशातील लोकांवर नाहीये. हा आपल्या देशाच्या एकतेवर सुद्धा हल्ला आहे. आणि हे खूप घाणेरडं काम केलं आहे यांनी. यासाठी त्यांना खूपच सडेतोड उत्तर मिळालं आहे. परंतु होतं काय, की काही लोक मला खूप जास्त माझ्यावर प्रेम करतात. तर ते या सगळ्या गोष्टी मग बोलायला लागतात. काही चाहते म्हणून हे ते सुद्धा म्हणत होते की जेव्हा एअरफोर्सने ऍक्शन घेतलं, जेव्हा हो. आतंकवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त हो, केलं, हो, हो. त्याच्यानंतर तुमचं एक वक्तव्य आलं. हो. तेव्हा लोक म्हणाले की नक्कीच याचा कुठला तरी सिनेमा येणार असेल. हे बघा, जे आपल्या सैनिकांनी, जे आपल्या वीरांनी जे सडेतोड उत्तर दिलंय, त्याच्यासाठी मी बोललो तर काही चुकीची गोष्ट करत आहे का मी? मी त्यावेळी आपल्या सिनेमाचा विचार करू, की आपल्या सैनिकांबद्दल विचार करू? त्यावेळी जर मी हा विचार केला, की माझा सिनेमा येतोय तर मी गप्प राहतो, मी आपल्या आर्म फोर्सेस विषयी बोलू शकत नाही, तर मला चुकीचं वाटतं. तर पण मी उघडपणे ही गोष्ट बोललो. पण जेव्हा तुम्ही हे म्हटलं त्याच्याबरोबर 12 तासांनी ट्रेलर सुद्धा रिलीज होतो. रजतजी, ॲक्चुअली आमच्या सिनेमाचा ट्रेलर तर खूप आधी येणार होता आणि मी तो यासाठी कॅन्सल केला, की आपल्या देशावर जो हल्ला झाला होता, तर मी त्वरित सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या. मी अंदाज अपना-अपनाचा मला आठवतंय प्रीमियर सुद्धा होता त्या दिवशी. तर मी सगळ्या गोष्टी जसं हे सगळ्या गोष्टी आमच्या कॅन्सल झाल्या होत्या. जसं प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामध्ये राग आला, आपल्या मनाला खूप मोठी ठेच पोहोचली, तर त्याच भावना माझ्या आत सुद्धा होत्या. उलट मी कितीतरी दिवस डिप्रेस्ड होतो, घरातून बाहेर सुद्धा नाही निघालो. सोशल मीडियावर त्यांनी लिहिलंय की हा ऍक्सिडेंटल पेट्रॉटिक आहे.
हो जेव्हा लाल सिंग चड्डा रिलीज होणार होता तेव्हा हा. यांनी देशभक्तीवर एक वक्तव्य प्रसारित केलं होतं. हो. आता लाल सिंगच्या वेळी मला आठवत नाहीये की मी काय बोललो. एक प्रकारे एक्झाम्पल जर मी सांगेन तर माझी देशभक्ती तुम्हाला कुठे दिसून येईल? माझ्या कामांमध्ये दिसून येईल. रंग दे बसंती बघा, लगान बघा, सरफरोश बघा, हे सगळे सिनेमे तुम्ही बघा. जितके देशभक्तीचे सिनेमे मी केलेत, क्वचितच कुठल्या आर्टिस्टने केले असतील. उलट एकदा मी मनोजजींना भेटलो होतो, मनोज कुमारजी, ज्यांना आपण म्हणायचो भारत, बिकॉज ही वॉज नोन ॲज अ पेट्रियट. तर मनोजजी म्हणाले, की माझ्यानंतर जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये जर कोणी मला वाटतं की माझ्यासारखा देशभक्त आहे आणि तो देशासाठी काही करत आहे, तर तो तुम्ही आहात. हे ते स्वतः मला म्हणाले. माझे सिनेमे त्यांनी बघितले. आता जे तुमचे चाहते आहेत ते काय म्हणतायत? ते असं म्हणतायत की टर्कीने या पूर्ण इन्सिडेंटमध्ये पाकिस्तानला साथ दिली. हो, हो. टर्कीने आपल्या देशाशी वैर केलं. हं, पाकिस्तानला ड्रोन दिले आणि मग त्यांनी तुमची छायाचित्र छापली हं. टर्कीचे प्रेसिडेंट एर्डोगन यांच्याबरोबर. हो, हो, हो. हे टर्कीने खूप चुकीचं केलं आणि प्रत्येक हिंदुस्थानीला यामुळे ठेच पोहोचली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या इथे भूकंप आला, तेव्हा तुम्हाला आठवतंय? भूकंप आला होता. तेव्हा त्यांना सगळ्यात आधी हेल्प कोणी दिली होती? आपण दिली होती सगळ्यात भारताने. आधी आपण इंडियाने हेल्प केली होती. आपल्या सरकारने केली. त्यांना मदत केली होती. त्यावेळी आपल्या सरकारला देखील माहीत नव्हतं. ज्याप्रमाणे मला माहीत नव्हतं, जेव्हा मी एर्दोगनला भेटायला गेलो होतो. जसं सरकारला माहीत नव्हतं, तसं मला सुद्धा माहीत नव्हतं. 7 वर्षानंतर हे असे वागतील आपल्याबरोबर. आपण तर मैत्रीचा हात पुढे गेलाय. आपण त्यांना मदत केली. त्यांच्या वाईट वेळेमध्ये आपण त्यांना मदत केली. सगळ्यात आधी आपण होतो आणि त्यांनी आपल्याला हे उत्तर दिलं. तर हे चुकीचं आहे. परंतु हा फोटो माझा त्यावेळचा होता, तर सरकार सुद्धा त्यावेळी त्यांना मदत करत होती. तर आणखी एक फोटो आहे माझ्याकडे हो, हो. एर्डोगनच्या बायको बरोबर. ती त्याच्यापेक्षा सुद्धा जुनी गोष्ट आहे. ती तर त्यापेक्षाही जुनी गोष्ट आहे. आता बघा रजतजी काय होतं, मी ॲज अ सेलिब्रिटी, ॲज अॅन ॲक्टर जेव्हा मी दुसऱ्या कुठल्या देशामध्ये जातो, तर आय एम लाइक ॲन अँबॅसेडर ऑफ द कंट्री. तर जेव्हा कोणी मला म्हणतं, "तुम्ही चहासाठी या," तर मी नाही म्हणणं मला चांगलं नाही वाटत. असं आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा होतं. आता टर्कीने जे केलं ते खूप चुकीचं केलं आणि यामुळे प्रत्येक हिंदुस्थानीचं मन दुखावलंय. आम्हाला खूप राग आहे. आम्ही तर तुम्हाला मदत आमचं केली तर आणि म्हणणं तुम्ही आहे आम्हाला बॉयकॉट टर्की. लोकांनी आपले ट्रॅव्हलचे प्लॅन जे टर्कीला जाणार होते खूप ते योग्य कॅन्सल केलं. केले. खूप योग्य केलं. खूप योग्य केलं. आपण अजिबात टर्कीला सपोर्ट नाही केला पाहिजे. जेव्हा ते आपल्यावर हल्ला करत होते, जेव्हा ते आपल्या विरोधी त्यांना पाकिस्तानला ते मदत करत आहेत, जेव्हा ते आपल्याबरोबर अ, वाद सुरू आहेत, तेव्हा ते पाकिस्तानची बाजू घेत आहे. जेव्हा आपण त्यांना मदत केली आहे, तर हा काय प्रकार आहे? हे चुकीची गोष्ट आहे. खूप अत्यंत चुकीची गोष्ट काही आहे ही. लोकांनी हे सुद्धा लिहिलं की आमिर खान त्यांच्या सिनेमामध्ये पाकिस्तानचं नाव नाही घेत. पाकिस्तानमध्ये जे आतंकवादीचे आका आहेत त्यांच्याबद्दल कधी काही दाखवत नाही. हिंदुस्थानची फिल्म हिस्ट्री तुम्ही काढून बघा. नेहमीच आम्हा लोकांना सेन्सर बोर्ड जे म्हणतात, शेजारील देश म्हणा, तुम्ही त्यांचं नाव नाही घेऊ शकत. तर आधीच्या काळामध्ये यायचं की ते शेजारील देशावर हल्ला झालाय आणि शेजारील देश जे आहेत, तर आम्हा लोकांना अलाउड नव्हतं सिनेमावाल्यांना, हे आम्हाला बोलणं अलाउड नव्हतं की हा शेजारील देश, तुम्ही नाव नाही घेऊ शकत. तुम्हाला हे माहिती आहे? की सरफरोश जो माझा सिनेमा आहे सरफरोश, तो पहिला सिनेमा आहे इतिहासामध्ये, ज्यामध्ये आम्ही उघडपणे पाकिस्तानचं नाव घेतलंय. आय-एस-आयचं नाव घेतलंय उघडपणे. जॉन म्हणाला होता, की सेन्सर हे पास नाही करणार. तर मी म्हणालो, का नाही पास करणार? आपण त्यांना समजावू, की पार्लमेंटमध्ये अडवाणीजी म्हणू शकतात, की पाकिस्तान आपल्याशी चुकीचा वागतोय. आय-एस-आय आपल्याबरोबर काही गुप्त गोष्टी करताय. आपल्या देशामध्ये आतंकवाद पसरवताय. जर अडवाणीजी आपल्या पार्लमेंटमध्ये म्हणू शकतात, जो पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, तर आम्ही का नाही म्हणू शकत? आणि त्या बेसिसवर आम्हाला परमिशन मिळाली त्या सिनेमामध्ये आणि तो पहिला सिनेमा होता, ज्यामध्ये आम्ही ते नाव घेतलं. त्यानंतर जेवढे काही सिनेमा आले, आता आपण पाकिस्तान म्हणतो किंवा आय-एस-आय म्हणतो, परंतु सरफरोश पहिला सिनेमा होता. तर जे लोक म्हणतात, की मी पाकिस्तान विरुद्ध बोलत नाही, मी सगळ्यात जास्त तर पाकिस्तानचं नाव तर आम्ही घेतलंय. आणखी कोणी नाही घेतलं. मला आठवतंय त्या सिनेमामध्ये नसरुद्दीन शाह यांना आय-एस-आयचा एजंट दाखवलं हो, होतं. ISI नाव चा घेऊन एजंट सांगितलं होता. होतं आणि जे मिर्ची सेठचं कॅरेक्टर तुम्ही त्यात दाखवलं होतं, आत्ता ते सिद्ध झालंय की असंच लोकं करतात. हो, म्हणजे बघा की ही खूप दुःखाची गोष्ट आहे, की बघा जो पाकिस्तान जो उठाठेवी करतो आणि जे चुकीचं काम करतो, त्यामध्ये
अनफॉर्च्युनेटली आपल्या देशातील सुद्धा कधी-कधी काही लोक सामील होतात. आणि ही तर खूप खेदाची गोष्ट आहे. अत्यंत खेदाची गोष्ट आहे. ते माझं पात्र होतं सरफरोशमध्ये एसीपी राठोड. तो सगळ्यांना पकडून देतो. भले तो हिंदुस्थानी असो, जो हिंदुस्थानच्या विरुद्ध काम करतोय, किंवा नसीरचं जे पात्र होतं, जे ISIसाठी काम करत असतो. कधी तर कधी लोक म्हणतात की सगळ्या सिनेमावाल्यांना या गोष्टीची काळजी असते की आमचा सिनेमा पाकिस्तानमध्ये सुद्धा दाखवला जाईल, हो, तिथूनही कमाई होईल, हो. त्यामुळे जरा थंड राहावं, जास्त बोलू नये पाकिस्तानबद्दल. तुम्हाला माहिती आहे सरफरोश नंतर मला खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स आले पाकिस्तानमधून, की तुम्ही हे आमच्याबद्दल काय दाखवत आहात, हे करताय, ते करताय. खूप निगेटिव्ह कमेंट्स. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माझा सिनेमा दंगल आठवतोय? जेव्हा दंगल लागला होता, तेव्हा डिझनी वॉज वन ऑफ द प्रोड्युसर्स त्यांनी प्रेझेंट केला होता. तर ते म्हणाले, की पाकिस्तानच्या सेन्सरकडनं आपल्याला रिएक्शन आली, की हे जे तुम्ही शेवटी गीता फोगट जिंकते, तर त्यानंतर आपला तिरंगा वर जातो आणि आपलं राष्ट्रगीत वाजतं. तर ते म्हणाले, की तुम्ही या 2 गोष्टी काढून टाका. हिंदुस्थानचं नॅशनल अँथम काढून टाका आणि तुम्ही इंडियन फ्लॅग काढून टाका. नाहीतर आम्ही हा सिनेमा पास नाही करणार. तर मी एका सेकंदात त्यांना म्हणालो डिझनीवाल्यांना, की आपला सिनेमा पाकिस्तानमध्ये रिलीज नाही होणार. तर ते म्हणाले, की हां. म्हणजे एका सेकंदात मी म्हणजे हा विचारही नाही केला मी. तर ते म्हणाले, की आपल्या बिझनेसमध्ये फरक पडेल, आपलं नुकसान होईल. आय सेड जो जो आम्हाला हे सांगेल, की आपला इंडियन फ्लॅग काढून टाका आणि जो म्हणेल, की आपलं राष्ट्रगीत काढून टाका, त्यांच्यामध्ये मला इंटरेस्टच नाहीये. तो धंदा मला नकोच आहे. सगळ्यात जास्त धंदा जर तुम्हाला कुठून मिळाला असेल, हं. पैसा कमवला असेल, तर तो हं. चायनामधून मिळाला असेल. नाही, नाही, नाही. इंडियामधून झाली आहे. माझी सगळ्यात जास्त कमाई इंडियामधून झाली आहे. चायनामध्ये एक सिनेमा माझा खूप चालला आहे, दंगल. 2 सिनेमे सिक्रेट सुपरस्टार आणि दंगल. परंतु माझी कमाई तर पण इथूनच झाली चायनामध्ये या तर खूप मोठा धर्तीवरून. स्टार तुम्हाला मानलं जातं. हो, हो, हो. त्यांना माझे सिनेमे खूप आवडतात. हो. तुम्ही तर चायनीज सारखे हं. दिसतही नाही. आजकाल लोक विचारतायत की भाऊ, टर्की शत्रू आहे, तिथे हे गेले होते. चायनाने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि हे चायनामध्ये मोठे स्टार आहेत. हं. आता मी काय करू? त्यावेळी जेव्हा दंगल लागला होता, सिक्रेट सुपरस्टार लागला होता, तोपर्यंत तर आपल्याला काही त्रास सुद्धा नव्हता चायनाबरोबर. चायनाबरोबर आपली मैत्री होती. आणि चायनीज गव्हर्नमेंटने तुम्हाला अवॉर्ड दिला, नॅशनल ट्रेजर ऑफ इंडिया. हो. त्यांनी मला अवॉर्ड दिलंय, नॅशनल ट्रेजर ऑफ इंडिया. परंतु तुम्ही हा विचार करा, की ते हे नाही म्हणाले, की नॅशनल ट्रेजर ऑफ चायना. ते म्हणाले नॅशनल ट्रेजर ऑफ इंडिया. तर तर मग ते हे देखील म्हणतात, की मी इंडियाचा नॅशनल ट्रेजर पण आहे. चायना तर आजकाल आपला वैरी बनलाय ना. हो, हो. तुम्ही एकदम बरोबर बोलताय. जो आपल्या विरुद्ध असेल, मी कायमच हिंदुस्थान बरोबर उभा राहीन, आपल्या आर्म फोर्सेस बरोबर उभा राहीन आणि आपल्या देशाबरोबर उभा राहीन. आज बघा, इंटरनॅशनल कम्युनिटीला हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे, की अरे त्यांनी आपल्या इनोसंट सिव्हिलियन्सना एक टेररिस्ट ॲक्टनी मारलं. हे सगळ्या जगाला समजलंय, की सुरुवात त्यांनी केली. त्यांनी आपल्या इनोसंट लोकांना मारलं. ही कुठली पद्धत आहे? हा माणुसकीवर हल्ला आहे. त्यांना तर लाज वाटली पाहिजे, की त्यांनी असं केलं. कुठलाही धर्म हे म्हणत नाही, की तुम्ही इनोसंट लोकांना मारा. आणि हे टेररिस्ट जे करत आहेत, मी त्यांना इस्लामिक समजतच नाही. मी तर त्यांना मुसलमान सुद्धा मानत नाही. कारण इस्लाममध्ये लिहिलंय, की ते तुम्ही जेव्हा कुणालाही तुम्ही कोणत्याच इनोसंट माणसाला मारू शकत नाही. तुम्ही महिलांवर हात उचलू शकत नाही. तुम्ही लहान मुलांवर हात उचलू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या धर्मामध्ये आहेत, इस्लाममध्ये आहेत. ते जे करत आहेत, ते धर्माच्या विरुद्ध जात आहेत. चुकीचं करतायत ते. जनतेमधून 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. हल्लीच ऑपरेशन सिंधूर झालं होतं. भारतीय हवाई दलाने की पाकिस्तानचे टेररिस्ट कॅम्प उडवले होते उडवले होते. हो. आणि याच्यामुळे आम्हाला खूप प्राऊड फील नक्कीच. होत होतं. पण तेव्हा तुम्हाला काय फील झालं? म्हणजे काय वाटलं तुम्हाला? मला तेच फील झालं जे तुम्हाला फील झालं. तुम्हाला मला खूप गर्व आहे आपल्या सैन्यावर, आपल्या आर्म्ड फोर्सेसवर मला खूप गर्व आहे. मग तुम्हाला नाही वाटत की तिथे जाऊन बॉर्डरवर त्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे? मी गेलोय. कदाचित तुम्हा लोकांना माहिती नाही ही गोष्ट. जेव्हा कारगिलचं युद्ध झालं होतं आणि आपण जिंकलो होतो कारगिलचं युद्ध, तेव्हा मी एकमेव माणूस होतो,
जे मला आठवतंय, मला नाही माहीत आणखी कोणी गेलं की नाही. त्यानंतर मी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस नाही, मी 8 दिवस घालवले आहेत कारगिलमध्ये. मी लेहमध्ये लँड झालो. सर, मी लेहमध्ये लँड झालो आणि तिथपासून ते श्रीनगरपर्यंत जो रस्ता जातो, फॉर 8 डेज आय वॉज ऑन द रोड आणि मी प्रत्येक रेजिमेंटला भेटलो. मी आसाम रायफलला भेटलो आहे. मी राजपुताना रायफलला भेटलो. लडाख स्काउटला भेटलो. जितके म्हणजे आता तर सगळ्या रेजिमेंटची नावं सुद्धा मला आठवत नाही. परंतु जितके रेजिमेंट्स होते, त्या 8 दिवसांमध्ये मी केवळ सैनिकांना भेटलोय आणि मी त्यांची हिंमत वाढवायला गेलो होतो तिथे, की तुम्ही युद्ध आमच्यासाठी जिंकलंय. तुम्ही आमचं संरक्षण केलंय. मी तुम्हाला नमस्कार करतो आणि मी तुमचा आभारी आहे. हे मी केलं. मी कदाचित एकमेव आणखी कोणी गेलाय का माहित नाही मला. आणि नाही, तुम्हाला काही लोकं आठवतं की गेले कोणी होते. तिथे त्यांनी गाणं गायलं, डान्स केला आणि मग परत आले. पण जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हाची तक्रार मला आठवते. हो, मला हो, असं हो. सांगितलं की तुम्ही ऑफिसर्सना नाही भेटलात. हो. माझी एक रिक्वेस्ट होती रजतजी. आर्मीच्या हाय कमांडला मी एक रिक्वेस्ट केली होती, की मी हे 8 दिवस घालवेन सैनिकांबरोबर घालवीन. तर ऑफिसर तर साहजिकच असतीलच तिथे, परंतु मला संपूर्ण वेळ सैनिकांबरोबर घालवायचा आहे. तर त्यामुळे मी ही एक रिक्वेस्ट केली होती, की मी केवळ सैनिकांबरोबर घालवणार आहे. त्यांच्याबरोबर ऑफिसरसुद्धा आपण सगळे बरोबर राहू. आणि आता मी ती गोष्ट परत आली डोक्यामध्ये, परत निघून गेली. गजनी झाला. गजनी झाला यार. चला, ती गोष्ट येईल परत माझ्या 8 लक्षात. दिवस तुम्ही तिकडे राहिला हो, मी 8 दिवस जवानांबरोबर राहिलो. हो. आणि कारगिलच्या वेगवेगळ्या हो, मला आठवलं. मला आठवलं. बघा, ही खूप मोठी गोष्ट सर, मी ही खूप मोठी गोष्ट बोलणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्या बोलण्याशी सहमत व्हाल. हो. मी गेलो होतो तिथे त्यांची हिंमत वाढवायला. 8 दिवस मी जेव्हा राहिलो त्यांच्याबरोबर, तर मला रिअलाईज झालं की आपली जी इंडियन आर्मी आहे, आपले सैनिक आहेत, त्यांची हिंमत वाढवण्याची गरजच नाहीये. बरोबर बोलला. ते इतक्या अवघड टेरेनमध्ये राहतात, इतक्या अवघड टेरेनमध्ये त्यांचं काम आहे आणि त्या अवघड टेरेनमध्ये ते आपल्याला डिफेंड करतात. परंतु त्यांची जी हिंमत आहे ती इतकी कमालीची आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. खूपच ते एकदम कॉन्फिडंट आहेत आणि एकदम आनंदी आहेत. तर त्यांचं जे मोरल, मला वाटलं की मी मोरल बूस्ट करायला जातोय. नाही, त्यांनी माझं मोरल बूस्ट केलं. एम आय राईट सर? तुम्ही एकदम बरोबर बोलत हो. आहात. कारण जी देशभक्ती आहे ती मनापासून असते. नक्कीच. बाहेरून नसते. आणि तुमचा जो ऑडियन्स कनेक्ट आहे हो, तो हो. मनापासून होतो, डोक्याने होत नाही. नक्कीच. आणि यापेक्षा कुणाला देशभक्तीचा काय मोठा पुरावा पाहिजे की एक माणूस 140 करोड लोकांशी मनापासून जोडलाय. आणि तिथे मी 8 दिवस होतो आणि मला इतकं छान वाटलं. मी त्यांच्याबरोबर जेवलो, मी त्यांच्याबरोबर राहिलो आणि मी त्यांच्या आयुष्याबद्दल विचारलं. एकदम तर बॉर्डरवर एक बंकरमध्ये मी रात्र घालवली. रात्र मी घालवली आहे. 6 होते का 8 तिथे सोल्जर होते. तर मी रात्रभर तिथे बॉर्डरवर एका बंकरमध्ये रात्र घालवली आहे. आय डोंट थिंक कोणी असं केलं आहे. आता काय हे तुम्ही विचारताय रजतजी, तर मी उत्तर देतोय. परंतु काय चांगलं वाटतं का की मी लोकांना जागोजागी जाऊन सांगावं की मी हे केलं, मी ते केलं? माझं ते नेचरच नाहीये. मी आपल्याच जगामध्ये राहतो, मी काम करतो, मी बोलतही नाही. परंतु आता तुम्ही मला प्रश्न विचारताय तर मी बोलतोय. आणि हे चांगलं झालं की तुम्ही प्रश्न विचारताय. या सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत. मला सुद्धा आठवतंय. मला तर सवयच झालीये प्रश्न विचारायची. नाही, तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारतात. मला तुमचा शो खूप आवडतो, मजा येते. तर इथे एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आमिर खानवर प्रश्नांचा आणि आरोपांचा आणखी एक भाग. ते तर हे म्हणतात की आमिर खानच्या पहिल्या बायकोचं नाव रीना, हो. दुसरीचं नाव किरण, येणारीचं नाव गौरी, वेलकम बॅक आपकी अदालत मध्ये. आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार आमिर खान.
आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार आमिर खान यांच्यावर आरोप आहे की हे धर्माची चेष्टा करतात. आमिर, जेव्हा कधी तुमचा नवीन सिनेमा येणारा असतो तेव्हा इंटरनेटवर, सोशल मीडियामध्ये शिवजी अवतार घेतात. हो, लोक हो. त्यांचे छायाचित्र पोस्ट करतात. हो, पीकेचा हो, तो हो. सीन पोस्ट करतात. म्हणतात की बघा, आमिर हं. खानने हिंदूंचा अपमान केला, हिंदू धर्माचा हो, अपमान केला, हो, शिवजींना पळताना हो, दाखवलं, बाथरूममध्ये हो. दाखवलं. नाही, हे बघा, हे चुकीचं बोलतात ते. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही आहोत आणि आम्ही प्रत्येक धर्माचा खूप आदर करतो आणि जे धार्मिक लोकं आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही आमच्या मनामध्ये खूप आदर आहे. तो सिनेमा केवळ आम्हाला एक गोष्ट सांगता येते, की जे लोक धर्माचा चुकीचा फायदा घेतात आणि सामान्य माणसाला मूर्ख बनवतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात, वेगवेगळ्या गोष्टी करायला लावतात. त्याच्यापासून वाचण्यासाठी तो सिनेमा होता आणि असे लोक तुम्हाला प्रत्येक धर्मामध्ये सापडतील. तर या सिनेमाचा एकच पर्पज होता, की बाबा जे लोक चुकीचं करतायत त्यांच्यापासून वाचून राहा. धर्माच्या विरुद्ध नाहीये तो सिनेमा. मग ट्रोल्सने खूपच बदनामी केली पीकेची. माझ्या मागेच लागलेत रजतजी, काहीतरी करा ना तुम्ही. त्यांना हां. उत्तर तर ऑडियन्सच देते ना. आता उलट मी पीके एवढी ट्रोल्सना मोठी. असं म्हणेन, की हिंदी फिल्म इंडस्ट्री, कारण मी बाकी इंडस्ट्रीबद्दल नाही बोलणार. चला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही शोधा किंवा चला पूर्ण देशामध्ये तुम्ही शोधा. तुम्हाला किती असे लोकं असतील, की जे मी आपल्या प्रत्येक कामामध्ये केलंय. मी सोशल सिनेमे केलेत. मी सत्यमेव जयते केलंय. मी पाणी फाउंडेशन करतोय. कोणी असं केलंय मला एक तरी नाव सांगा तुम्ही. एक नाव सांगा. आणि हे मी 1 महिना करत नाहीये. 2 महिने करत नाहीये, 1 वर्ष करत नाहीये. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मला 35 वर्ष झाली. तर माझी जी ऑडियन्स आहे, जी रिअल ऑडियन्स आहे माझी, त्यांना सगळं माहिती आहे की आमिर काय आहे. त्यांना कुठल्याच स्पष्टीकरणाची गरज बघा, नाहीये. ट्रोल्स म्हणतात तुम्ही लव्ह जिहाद करता. अरे बापरे! ते म्हणतात पीके मध्ये तुम्ही जस्टिफाय केलं एक हिंदू मुलगी एका पाकिस्तानी मुसलमानाशी लग्न करू शकते. हो, हो. हे बघा, सगळ्यात आधी तर मी हे म्हणेन की जेव्हा कधी कोणी लोक 2 धर्माचे एकत्र येतात, त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं. त्यांना लग्न करायचं असतं. प्रत्येक वेळी ते लव्ह जिहाद नसतं. 2 वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी मन कधीतरी एक होतं त्यांचं. आणि ही माणुसकीची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी हे लव्ह जिहाद नसतं. तर जेव्हा 2 मन जुळली जातात, तर मग ही गोष्ट माणुसकीची होते, धर्माच्या वर जाते. मी तुम्हाला सांगतो, माझी बहीण निखत, त्यांचं लग्न झालंय संतोष हेगडे बरोबर. ते हिंदू आहेत. तर याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? माझी लहान बहीण फरत, तिचं लग्न झालंय राजीव दत्ता बरोबर. ते हिंदू आहेत. माझी बहीण मुस्लिम आहे. तर याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? माझी मुलगी आयरा, आता काही काळापूर्वी तिचं लग्न झालंय नुपूर बरोबर. लव्ह इज द बिगेस्ट थिंग ऑन द अर्थ. ते तर हे म्हणतात की आमिर खानच्या पहिल्या बायकोचं नाव रीना, हो, हो. दुसरीचं नाव किरण, येणारीचं नाव गौरी. पण ही सगळी देवींची नावं आहेत. हो, हो. पण मुलांची नावं जुनेद खान, इरा खान, आझाद खान. हो. हे जे माझ्या मुलांची नावं जी ठेवली आहेत, ती माझ्या पत्नींनी ठेवली आहेत. यामध्ये माझा काही सहभाग नव्हता. तुम्ही सुद्धा हसबँड आहात. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत असाल, की हसबँडचं काहीच चालत नाही बाबा. तर ते वाईफ ठरवते, की मुलांची नावं काय असतील. तर रीनाने ठरवलंय जुनैद आणि आयराचं नाव आणि मी तुम्हा लोकांना सांगतो, की आयरा जे आहे इज अनदर नेम ऑफ सरस्वती. इरावती ऐकलंय तुम्ही लोकांनी? तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे इरा. बट रीना वॉन्टेड टू प्रोनाउन्स इट आयरा. आता या सगळ्या रीनाच्या गोष्टी आहेत. यामध्ये माझा काहीच सहभाग नाहीये. तर त्या म्हणाल्या आहेत, की हे नाव असेल. मेनका गांधींचं पुस्तक आहे, बुक ऑफ हिंदू नेम्स. तिथून आयराचं नाव ठेवलंय. तर आयराचं जे नाव आहे इट्स अनदर नेम ऑफ सरस्वती. आझाद जे किरणनी नाव ठेवलंय, ते त्यांनी यासाठी ठेवलंय, की आम्ही मौलाना आझाद यांच्या फॅमिलीतून आहोत. आणि त्यांनी आपल्या देशासाठी देश आझाद व्हावा म्हणून बऱ्याचशा कुर्बानी दिल्यात. बाकी देशाबरोबर त्यांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून नेहरूजींबरोबर, गांधीजींबरोबर, पटेल साहेबांबरोबर,
त्यांनी खांदा मिळवून खांद्याला खांदा लावून आपल्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढली आहे. तर ते आमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहेत. तर किरण म्हणाले की आपण आझादचं नाव आपल्या मुलाचं नाव त्यांच्यावरून ठेवूया. परंतु आझाद मुसलमान नाव नाहीये. चंद्रशेखर आझाद ऐकलंय तुम्ही? तर ते सुद्धा तर आपलेच ही वॉज द फ्रीडम फायटर. तर आझादचं कुठलं रिलिजन नाहीये. इट इज अ न्यूट्रल नेम. आता तर ही नावं तर मी ठेवली सुद्धा नाहीयेत. दुसरीकडचे लोक आहेत हो, ज्यांना इस्लामिक ट्रोल आपण म्हणू शकतो. हो, ते म्हणतायत की बहिणींचं लग्न हिंदूंशी लावलं, हो, हो, मुलीचं लग्न हिंदूशी केलं, हो. हा तर काफिर निघाला. आता बघा, गोंधळ असा आहे की दोन्हीकडचे ट्रोल्स जे आहेत ते मला अटॅक करतात. हे असं म्हणतात, ते असं म्हणतात. तर दोघांनाही वाटतं मी चुकीचा आहे. जेव्हा दोन्हीकडच्या ट्रोल्सना वाटतं की मी चुकीचा आहे, तर तर आपल्या सगळ्यांना समजायला पाहिजे की मी बरोबर आहे. जे जे मुस्लिम सपोर्टर्स ट्रोल्स आहेत हो. ते असं म्हणतायत की गजनीपर्यंत तर हा ठीक होता. त्यानंतर हा विसरला की हा मुसलमान आहे. नाही, ही गोष्ट अजिबात नाहीये. मी मुसलमान आहे आणि मला खूप गर्व आहे की मी मुसलमान आहे. मी हिंदुस्थानी आहे आणि मला खूप गर्व आहे की मी हिंदुस्थानी आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या जागी बरोबर आहेत. जसं तुम्ही सत्यमेव जयते केलं. हो, हो. आता ते म्हणतात यामध्ये फक्त हिंदूंच्या वाईट प्रथा, हिंदूंचे प्रॉब्लेम्स उचलले गेले. यात मुसलमानांबद्दल काही नाही सांगितलं. आणि नाही, नाही, खूप नाही. पैसे कमवले त्यामधून. अरे, एकतर मी पैसे कमावले नाही, गमावले आहेत मी. कारण आता हे चांगलं नाही वाटत बोलणं. मी आता तुम्ही विचारत आहात तर म्हणून बोलतोय, की मी तो शो करण्यासाठी माझ्या जितक्या ॲड्स मी त्यांना रिक्वेस्ट केली, त्या टर्मिनेट केल्या. खूप मोठी रक्कम होती या सगळ्या गोष्टी म्हणजे जी माझी अपब्रिंगिंग आहे, माझ्या आईने जे शिकवलंय ते सगळं बोलणं खूप अवघड असतं माझ्यासाठी, परंतु खूप मोठी रक्कम होती. जी रक्कम मला त्या शोमध्ये काम करण्यासाठी मिळत होती, त्यापेक्षा काहीतरी 6-7 पट जास्त मोठी रक्कम होती, जी मी गमावली आहे. मी मस्करी नाही करत आहे. आणि माझे जे आजूबाजूचे जे माझी टीम आहे ते खूप नाखुश होते माझ्यावर, की तुम्ही तुमचं नुकसान करताय. एकतर तुम्ही सिनेमा नाही करत. त्यावर तुम्ही शो करताय जो म्हणजे गेम शो नाहीये. तुम्ही सोशल मेसेजेसचा शो करताय. त्यावर तुम्ही तुमचे पैसे घालवत आहात. स्वतःचे पैसे लावत आहात. तर तुम्ही हे चुकीचं करत आहात. बाकी ही वेगळी गोष्ट आहे, पण मी आता शोबद्दल बोलतो. शोमध्ये आम्ही समाजाच्या विषयांवरती आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, की आपल्या समाजामध्ये काय-काय अडचणींचा आपण सामना करतो. तुम्ही हिंदू असाल किंवा मुसलमान असाल, या दोन्ही गोष्टी आपण तर एकाच देशामध्ये राहतो. आपण एकाच समाजात राहतो. तर ज्या गोष्टी समाजामध्ये आपल्याला त्रास देतात, तर त्या हिंदूंनाही देतात, मुसलमानांनाही देतात, शीखांनाही देतात आणि ईसाईंना सुद्धा सगळ्यांना त्रास होतो. तर त्या शोमध्ये उलट माझे जास्त तर टॉपिक्स होते, आय थिंक ऑन वुमन इश्यूज जे जास्त टॉपिक्स होते. तर ते तर दोन्ही धर्माच्या वुमेन्समध्ये ते इश्यूज आहेत. आता डोमेस्टिक व्हायलन्स घ्या, या सगळ्या गोष्टी तर त्या शोमध्ये तर असं अजिबात धार्मिक अजिबात नव्हतं. हो. हं. आता हे तर लोक विचार करतील ना, की हा कसा माणूस आहे, की अच्छा, चांगले मला याचे बरं सिनेमे आठवलं मला. तुम्ही बघितलं आहे सॉरी, सॉरी. तुम्ही तो सिनेमा बघितलाय सिक्रेट सुपरस्टार? ते त्यांचा धर्म काय सिनेमामध्ये जरा सांगा मला? तर मी काय म्हणतोय मग, असं काहीच नाहीये. आम्ही गोष्टी बनवतो आणि आम्ही सामाजिक टॉपिकवर मी ॲक्चुअली गोष्टी माझे जास्त करून प्रत्येक सिनेमा असा नाहीये. जास्त करून माझे सिनेमे सोशल थीम्सवर आहेत आणि ते का असतात? मी सुद्धा सिंगिंग आणि डान्सिंग करतो. माझ्या सिनेमांमध्ये सुद्धा आयटम गाणी असू शकतात. मी सुद्धा केवळ ॲक्शन सिनेमा करू शकतो. कुणी थांबवलंय मला? मला तर सगळे डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स हे सगळे मला जे सिनेमे करायचे असतील ते करू शकतो. तरी देखील मी सामाजिक सिनेमा का चूज करतो? कारण माझ्या मनामध्ये आपल्या समाजासाठी, आपल्या देशातील लोकांसाठी खूप प्रेम आहे आणि मला वाटतं की आपलं आयुष्य चांगलं व्हावं. तर मी तारे जमीन पर बनवतोय. जेव्हा मी तारे जमीन पर बनवतोय, माझ्या आसपासचे लोक म्हणताय, की "तुम्ही काय डॉक्युमेंटरी बनवताय? रनिंग डिसेबिलिटी, डिस्लेक्सिया हे काय कोण बघेल? आणि तुम्ही इंटरव्हल नंतर येतायत सिनेमात. तर हा सिनेमा तर तुमचा नुकसान करणारा होणार. कोणी सुद्धा नाही बघणार, फ्लॉप होईल." बट मला बनवायचा आहे तो. कारण तो खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. तुम्ही विचार करा.
लाखो मुलं आपल्या देशामध्ये जे आजपर्यंत सफर करताय, त्रासलेले असायचे, त्यांना ओरडा मिळायचा, त्यांना मारलं जायचं, त्यांचा अपमान केला जायचा. तर हा हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, की बाबा हा आपल्या मुलांचा प्रश्न आहे. आपल्या आई-वडिलांचा प्रश्न आहे. आई-वडिलांना सुद्धा कळलं पाहिजे. माझ्या मुलाला अडचण आहे, त्याला रागवण्याची गरज नाही. त्याला माझ्या मदतीची गरज आहे. तर हे हे तर मी देशासाठी काम करतोय. तुमच्या बघा, लक्षात येतंय? जावेद अख्तर म्हणतायत की एखाद्या फिल्मला फ्लॉप करण्यासाठी त्यामध्ये जे जे काही पाहिजे असतं हं. ते तुम्ही तुमच्या फिल्म्समध्ये टाकता. त्यानंतर सुद्धा त्या फिल्म सुपरहिट्स होतात. हो, मला आठवतंय जावेद साहेबांनी लगानच्या वेळी आम्हाला खूप सांगितलं होतं, की हा सिनेमा नका बनवू, हा यशस्वी नाही होणार. आणि म्हणजे एक तासभर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आम्हाला समजावलं होतं, की हा सिनेमा बनवू नका, हा यशस्वी नाही होणार. परंतु मला तो सिनेमा खूप आवडतो लगान. जी गोष्ट होती ती मला खूप आवडायची. तर आम्ही तर बनवूनच टाकला. परंतु आणि बघा हा जावेद साहेबांचा मोठेपणा आहे. हा जावेद साहेबांचा मोठेपणा आहे, की ते गोष्ट पब्लिकली सुद्धा सांगतात, की मी आमिरला थांबवलं होतं, पण त्याने ऐकलं नाही आणि बघा आता सिनेमा किती यशस्वी झाला. तर हो, एकदा असं झालंय. नाही, बऱ्याचदा असं अच्छा. झालंय. एक एक आणखी प्रश्न घेऊ शकतो आपण. हो, 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 हो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, की सोशल मीडियावर काही लोक सतत बॉयकॉट करत असतात. हं, तुम्हाला हं, त्याचा हं, काही हं. फरक पडतो का? मला वाटतं, की जी माझी देशाची जी जनता आहे ती मला चांगली ओळखते. ट्रोल्स प्रयत्न करतात. आपलं करतात ते प्रयत्न. तर माझ्या ऑडियन्सवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की किंवा ती पीके असो किंवा मग ती दंगल असो, बऱ्याचदा ट्रोल केलं पण तुमचे हे सिनेमे हिट झाले. हो, नक्कीच, नक्कीच. कारण माझी ऑडियन्स जी आहे ती मला पूर्णपणे ओळखते आणि माझे माझ्या ऑडियन्स बरोबर खूप खोल नातं आहे आणि हे नातं केवळ सिनेमामुळे नाहीये. हे नातं आहे ज्या प्रकारे मी माझं आयुष्य जगलोय. हो, माझ्याकडून चुका झाल्यात, कोणाकडनं होत नाहीत. माझ्याकडून सुद्धा चुका झाल्यात, परंतु मी माझ्या चुकांमधून शिकलोय आणि तर एका मी ब्रेक नंतर तुमच्या चुकांबद्दल बोलूया आपण. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आमिर खानवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तर मला खूप वाईट वाटलं आणि मला खूप राग आला. मला स्वतःचा राग आला, की मी हे कसं केलं आणि कसं काय झालं माझ्याकडून हे. तर मी त्यावेळी निर्णय घेतला, की यानंतर आता कुठला सिनेमा नाही करणार मी. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार आमिर खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार आमिर खान यांच्यावर आरोप आहे, की हे प्रत्येकाशी वाद घालतात. आजकाल खूप चर्चा आहे तुमच्या भांडणांची. हम्म. किरण रावशी तुम्ही भांडण केलं होतं. कित्येक दिवस बोललाही नाहीत. हो, हो, हो. ॲक्चुअली ही भांडणाची गोष्ट नाहीये. मी भांडण खूप कमी करतो. कमी लोकांशी मी माझं नेचरच नाहीये कोणाशी भांडण करणं. जेव्हा कोणी मला हर्ट करतं ना, जेव्हा माझं कोणी हृदय तोडतं, मन दुखावतो, तेव्हा मी एकदम सायलेंट होऊन जातो. जणू काही कुठल्यातरी स्टीलच्या भिंती माझ्या चारही बाजूंनी येतायत, पडतायत आणि मी आता त्यानंतर ज्या व्यक्ती माझ्याबरोबर चुकीचं केलंय, मी त्याच्याशी बोलतच नाही. मी त्याचं म्हणणं ऐकतो ना उत्तर देतो. मी एकदम आयसोलेट करून टाकतो स्वतःला. तर इतका जास्त त्रास होतो मला, इतकं जास्त हर्ट होतं, की मी एक्सेप्टच करत नाही, की तो माझ्याशी बोलतोय, की त्यापुढे मग एकदम कट ऑफ होतो. म्हणजे म्हणतात ना कट ऑफ होऊन जातो. त्याला संधीच देत नाही मी आणि ही चुकीची गोष्ट आहे, चांगली गोष्ट नाहीये. बघा माणसाकडून चुका होतात आणि जर कोणी तुमचं मन दुखावलं असेल, तर त्याला माफ करून टाकलं पाहिजे. माफीपेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाहीये. माफीपेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाहीये, परंतु परंतु याआधी की तुमचा पुढील आरोप येईल खूप अटॅकिंग मोडमध्ये असतात हां रजतजी. हो, हो. ते अजिबात सोडत नाहीत. टाक, टाक, टाक प्रत्येक बाजूने. तर ही गोष्ट बरोबर आहे, की बरं याला मी म्हणेन की इमॅच्युअर. हा बालिशपणा आहे, की तुमच्या मित्राबरोबर तुमचं कुठल्यातरी पॉइंटवर काहीतरी भांडण झालं, काहीतरी मतभेद झाले, तर तुम्ही आता 7 वर्ष बोलला नाहीत त्याच्याशी. हे माझं जुही चावलाशी 7 वर्ष बोलला नाहीत. हो, जुहीबरोबर मी 7 वर्ष बोललो नाही. तर हा बालिशपणा आहे, हा इगो आहे. यामध्ये इगो येतो, की मीच बरोबर आहे, त्याने चुकीचं केलंय, आता मी त्याला माफ करणारच नाही. हे चुकीचं आहे.
तर मी मानतो की ही चूक माझ्यामध्ये होती आणि मग मी थेरपीसुद्धा मी सुरू केली काही वर्षांपूर्वी. तर या सगळ्या गोष्टी मला स्वतःबद्दल लक्षात आल्या, की मी हे हे असं नाही झालं पाहिजे. हे कठोर, जजमेंटल, अनफॉरगिव्हिंग, की तुम्ही कोणाला माफ करत नाहीयेत. या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मला या गोष्टी हळू लक्षात आल्या आहेत. मी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं होतं, की तुम्हाला खूप गाढ झोप लागते आणि तुम्ही एकदा झोपलात, की हां. तुम्हाला उठवणं खूप कठीण होऊन हो, जातं. अगदी हे खरं खरं आहे. आहे का सर? हे अगदी खरं आहे. मला माझे मित्र, यार, फॅमिली वगैरे सगळे कुंभकर्ण म्हणतात. कारण एकदा मी झोपलो, की मग मला उठवणं खूपच अवघड आहे. आणि ही गोष्ट सुद्धा खरी आहे, की मी खूप जास्त त्रास जागून कामसुद्धा करू शकतो. परंतु एकदा का मी झोपलो, मग त्याच्यानंतर मला उठवणं अवघड आहे. ज्या मी अंथरुणावर झोपतो, तर डोक्यापाशी जे टेबल आहे, त्याच्यावर एक वॉटर स्प्रे ठेवलाय. जो आम्ही लोक मेकअपमध्ये वॉटर स्प्रे जो यूज करतो, तर तो पर्मनंटली माझ्या बाजूला असतो. कारण जेव्हा मला सकाळी मी स्वतःहून तर उठत नाही. मला अलार्म ऐकूच येत नाही. मी माझ्या झोपेमध्ये खोटं बोलतो. जेव्हा मला उठवलं जातं, की "बाबा तुझं काम आहे, 6 वाजताची शूटिंग आहे." तर झोपेमध्ये मी म्हणतो, "नाही, नाही, ते कॅन्सल झालंय, झोपू दे." हे 3-4 वेळा झालंय रजतजी. मी त्या रीनाला म्हणालोय, की "माझं शूटिंग कॅन्सल झालंय, मला झोपू दे." तर त्यांनी झोपू दिलं. हे एकदा यशजींबरोबर सुद्धा झालंय. यश चोप्रा नंबर 1 डायरेक्टर, त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो, परंपरा. तर यशजी म्हणाले, की "उद्या आपण शूटिंग एक फोटो सेशन करायचंय. मला शूटिंग 1-2 महिन्यानंतर तर लूक आपण बघूया. फोटो सेशन करूया. तुमचा लूक कसा येईल. तर उद्या 11 वाजता तुम्ही या, आपण फोटो सेशन करूया." तर मी म्हणालो, "यशजी, सॉरी, उद्या माझं शूटिंग आहे. तर 11 वाजता नाही येऊ शकणार मी. मी सकाळी 7 वाजता येतो." तर ते म्हणाले, "खूप लवकर होईल 7 वाजता फोटो सेशनसाठी. तू इतक्या लवकर उठवणार मला?" मी म्हणालो, "यशजी, माझं काम आहे ते. तर मी 7 ते 9 2 तास तुमच्यासाठी फोटो सेशन करेन आणि 9 वाजता शूटिंग आहे, तर मी 9ला निघेन, 10 वाजता पोहोचेन. तर 1 तास शूटिंगला लेट पोहोचेन." आणि मी मनसूरचं शूटिंग होतं. माझे जे भाऊ आहेत, तर मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली होती, की "भावा, यार 1-1.5 तास मी लेट येईन. तर जरा सांभाळून घे." तर तो म्हणाला, "काही हरकत नाही." दुसऱ्या दिवशी मी उठलो, 11:30 वाजले होते. आणि मला इतका राग आला, तर मी रागावलो. जो माझा बॉय आहे, मी म्हणालो, "यार विचित्र माणूस आहेस यार. 11:30 वाजलेत यार. मला 7 वाजता पोहोचायचं होतं आणि ते सुद्धा यश चोप्रासाठी. मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करतोय, काय विचार करतील? आणि जे पुढचं शूटिंग आहे मनसूरचं, तिथे मला 10 वाजता पोहोचायचं होतं. आता तुम्ही लोकं मला 11:30 वाजता उठवत आहात." तर रीना म्हणाली, "शट अप." रीना माझ्यावर रागावली. तर मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, "काय झालं?" तर रीना म्हणाली, "आम्ही तुम्हाला 5 वाजता उठवलं होतं. जी तुम्ही वेळ दिली होती उठवण्याची आणि जेव्हा 5 वाजता उठवलं तुम्ही म्हणालात फोटो सेशन कॅन्सल झालं." मी म्हणालो, "मी कधी म्हणालो असं?" अच्छा, आता मी एकदम शॉक आहे, की मी असं यार मी तर झोपलो होतो, असं कसं बोलू शकतो? म्हणाले, "तुम्ही झोपला होतात, परंतु तुम्हाला उठवलं तर तुम्ही म्हणाले कॅन्सल." आय सेड, "असं कसं मी खोटं बोलू शकतो?" ती म्हणाली, "तुम्ही खोटं बोलला आहात, तुम्ही कॅन्सल म्हणालात म्हणून तर आम्ही नाही उठवलं. आणि तुम्ही तर हे सुद्धा म्हणालात शूटिंग सुद्धा कॅन्सल आहे, दिवसभर झोपू दे." तर ती पहिली वेळ होती जेव्हा मला रिअलाईज झालं, की यार मी झोपेमध्ये सुद्धा खोटं बोलतो. म्हणजे जेव्हा मी जागा असतो तेव्हा एखाद वेळ बोलत असीन, परंतु झोपेमध्ये सुद्धा डेफिनेटली बोलतो. जेव्हा दंगल तुम्हाला ऑफर झाली होती, हं, हं. जेव्हा गोष्ट सांगितली गेली, ज्यामध्ये होतं की जो कॅरेक्टर आहे तो खूप म्हातारा जाड आहे, आहे आणि जाड तो आहे, खूप केस पांढरे आहेत. हां. तर तुम्ही म्हणालात की असं वाटतं की सलमान आणि शाहरुखने माझं करियर बरबाद करण्यासाठी ही गोष्ट पाठवली आहे. तुम्ही खरं बोलत आहात. मी मजेत असं बोललो होतो, परंतु ती मस्करी होती. मी त्यांना विचारलं डायरेक्टर, प्रोड्युसर आले होते. मी म्हणालो, "तुम्हा लोकांना ही गोष्ट पाठवली आहे." मी यावेळी माझा धूम 3 त्याच वेळी रिलीज झाला होता. पीके कदाचित रिलीज झाला होता. तर मी म्हणालो, "नितेशजी, यावेळी कसे लोकांना खूप गैरसमज आहे. त्यांना वाटतं की मी 30-35 चा आहे. त्यांना माझं खरं वय माहीत नाहीये. आणि तुम्ही जो सिनेमा बनवत आहात ना, जर मी तो केला तर माझं सत्य त्यांच्यासमोर येईल. त्यांना रिअलाईज होईल की हा ॲक्चुअली 55 चा आहे, म्हातारा माणूस आहे. 4 मुलींचा बाप असे जे कॅरेक्टर आहे सिनेमात. तर त्यामुळे या प्रकारे मी ॲज अ जोक म्हणालो होतो, की तुम्हाला सलमान शाहरुखने तर नाही पाठवलं ना, की यार त्याला दंगल द्या आणि याला आउट करून टाकूया. तर ॲज अ जोक पण काय तुम्हाला खरंच हां. कधीच असं वाटलं नाही की असा रोल करून
ज्यामध्ये हं. माणूस खूप दिसायला फार सुंदर नाहीये, वय जास्त हो. दिसतंय त्याचं, हो, हो. झाडा जाड आहे, आहे. मुलींचा बाप आहे. असा रोल करून जी हिरोची इमेज आहे त्याला नुकसान पोहोचेल. हो, मला ही भीती होती आणि तेव्हाच मी नितेशजींना म्हणालो, की आपण एक काम करूया, की यार माझं स्टारडम कदाचित असं नको व्हायला, की लोक बघून कदाचित हा इतका जाड आहे, म्हातारा दिसतोय. माझ्या स्टारडममध्ये कदाचित काही फरक पडू शकतो. एखादा विचार करतो, की तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, की मी म्हणालो, "तुम्ही हा सिनेमा 5 वर्षांनी बनवा, 7 वर्षानंतर बनवा." तर ते तयार देखील झाले. ते म्हणाले, की "तुमच्यासाठी थांबेन, कारण माझी इच्छा आहे, की हा तुम्हीच करावा." परंतु गोष्ट काय आहे ना रजतजी, की कुठलीही गोष्ट माझ्या मनाला भावली ना, माझ्या रक्तात उतरली जाते. आणि इतकी चांगली गोष्ट होती आणि त्याची थीम इतकी चांगली होती. आपण आपल्या मुलींबद्दल सांगत आहोत, की आपल्या देशामध्ये ज्या मुली आहेत, त्यांच्याबरोबर आपण चुकीचे वर्तन नाही केले पाहिजे. त्यांना आपण त्याच गोष्टी द्यायला हव्या, ज्या आपण आपल्या मुलांना देतो. तर तो त्याचा मेसेज इतका चांगला होता. त्याच्या गोष्टीचं जे इतकी चांगली गोष्ट होती. तर मला वाटलं, की माझं करिअर संपलं तर संपू दे. भीती होती मला, असं नाही की भीती नव्हती. परंतु ती माझ्यासाठी इतकी गरजेची गोष्ट होती, की मी हा सिनेमा करावा. तो मी वेडा झालो होतो त्या गोष्टीसाठी. तो माझ्या रक्तामध्ये जसं मी म्हणालो ना, की माझ्या रक्तात उतरली होती ती गोष्ट. तर करायचाच करायचा होता. तर मग मी नितेशजींना परत बोलावून घेतलं. बघा 5-7 वर्ष तर विसरा. आपण लगेच सुरू करूया. पण जेव्हा तुम्ही एखाद्या रोलच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही काय करता? आशुतोष गोवारीकर बरोबर जेव्हा तुम्ही लगान करत हो, होता, हो, हो. तेव्हा ते तुम्हाला सांगायचंय सकाळी शेव्ह करून या हां. आणि तुम्ही म्हणायचात नाही करणार. अरे, आमचा मोठं भांडण झालं होतं त्यावर. तुम्ही लोक स्वतः सांगा. सिनेमा बनत आहे, ज्यामध्ये आम्ही ही गोष्ट सांगतोय, की तिथे पाणी नाहीये. आणि हा माणूस रोज सकाळी शेव्ह करून येतोय. तर तर मी आशूला म्हणालो, "आशू यार पब्लिक म्हणेल, की आता चला पब्लिक तर नंतर मी आपले जे गाववाले आहेत, जे मला रोज बघतात, ते म्हणतील, "दादा भुवन, तुला हे पाणी कुठून मिळतं, जे तू शेव्ह करून येतोस? आम्हाला सुद्धा सांग कुठली विहीर आहे भावा?" तर मी म्हणालो, की इलॉजिकल गोष्ट आहे. आणि आशू आशू म्हणाला, "बघा, मी लॉजिकमध्ये नाही जात आहे. मला तुम्ही असे चांगले वाटता. तर त्या सगळ्याचा मी विचार नाही करत. तुम्ही प्लीज हेच करा. मी डायरेक्टर आहे, जे सांगतो ते करा." परंतु कमालीची गोष्ट ही आहे, की आज आपण याबद्दल बोलतोय, परंतु सिनेमा बघून कुणीच ही गोष्ट बोलली नाही, की तुम्ही रोज शेव कसे करत आहात, तिथे तर पाणी नव्हतं. हे हं. कुणाच्या लक्षात नाही आलं. तर ॲक्चुअली आशू करेक्ट होता. मी चुकीचा होतो. ही सेट तुम्ही लॉजिकली बघताय. तुम्ही लॉजिकली बघू नका. मला वाटतं, की भुवन एक असा असा दिसावा माझ्यासाठी. तर त्यामध्ये सुद्धा मी थोडी चीटिंग केली. तर मी काय करायचो सकाळी-सकाळी शेव्ह करत नव्हतो. कारण मग ते एकदम जास्त चिकना दिसतो. तर मी काय करायचो, मी रात्री शेव्ह करायचो. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 12 तास निघून जातील. तर थोडंसं त्यामध्ये ते एकदम क्लीन नसेल. तर मी करायचो, की मी म्हणजे तुम्हाला चांगलं दिसण्याची काही हौस नाहीये. नाही, मला पात्र दिसण्याची आवड आहे. जे माझं पात्र आहे, जी कथेची रिक्वायरमेंट आहे. जे ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन माझी एक्साइटमेंट असते, की तुम्ही जेव्हा मला पुढच्या वेळी बघाल, तर तुम्हाला वाटेल, की हा वेगळा माणूस आहे यार. हा मागच्या सिनेमात असा होता, हा असा होता, निकुम सर असा होता, इतका संवेदनशील हे ते 3 इडियट्समध्ये एकदम वेगळा होता, पीकेमध्ये एकदम वेगळा. तुम्हाला वाटलं पाहिजे, की काय हा आहे? ही कुठली जादू आहे? हा माणूस कोण काय आहे? हे मला हवं होतं. तर मी नेहमी माझा प्रयत्न असतो, की मी त्या पात्रामध्ये हरवून जावं, सामावून जावं. तर लोक जेव्हा मला बघतील, तेव्हा त्यांना आमिर खान नाही दिसणार. त्यांना वाटेल, की हा महावीर फोगट आहे. बास. तुम्ही कशाप्रकारे रूपं बदलली? काही छायाचित्र माझ्याजवळ आहेत. ते आता तुम्ही विषय काढलाय म्हणून मला वाटतं हो, लोकांना हो. ते दाखवा, दाखवायला हवीत. दाखवा. एक-एक मला पण करून दाखवूया बघायचंय. आपण, की वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये कसे हो, दिसले हो. आमिर हा खान. रंगीला. हा मंगल पांडे. हा दिल चाहतायचा आहे. हा गजनी. 3 इडियट्स. द धूम 3. पीके. दंगल. हे लाल सिंग चड्डा. आणि हा सितारे जमीन पर. हा बघा लगानचा. तलाश. हा फनाचा. हां.
हा तो आहे ना, तो आपला डेली बेलीमध्ये ते शेवटचं गाणं येतं ते. जेव्हा तो आहे. एकत्रित आपण बघतो ह्या सगळ्या छायाचित्रांना, तेव्हा कळतं की किती वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्ही निभवले हं. आणि कसे-कसे रूप आणि बदलले. तुम्ही आणखीन एक गोष्ट नोटीस केली असेल, जास्त गेटअप नाहीये, की मी विग घातलाय किंवा असं काहीतरी मोठं केलंय, फेसवर काहीतरी केलंय. मला असं वाटतं, की तो मीच राहावा, परंतु त्यामध्ये एक बदल यावा. तो जो साधारणतः जे बदल आहे, तो आतून असला पाहिजे. तुम्ही आतून बदलता, मग तुम्ही बाहेरून बदलता. हं. साधारणतः जे स्टार आहे त्यांना असं वाटतं की हो. माझा लूक बदलला नाही नाही झाला पाहिजे. पाहिजे. हो, सगळे स्टार्स असेच आहेत. त्यांना सामान्यतः असं वाटतं, की चांगली गोष्ट आहे ही. कारण ऑडियन्सला सुद्धा वाटतं, की आमचे स्टार्स जे आहेत, त्यांनी सुंदर दिसलं पाहिजे. आमच्या हिरोईन सुद्धा सुंदर दिसल्या पाहिजे. आपल्याला छान वाटलं. मला सुद्धा छान वाटतं. अमितजींना बघायचो, विनोद खन्नांना बघायचो. मला छान वाटायचं, "अरे यार, कमाल दिसतायत विनोदजी. काय दिसायचंय, काय चालायचंय." दत्त साहेब, हे सगळे हीरोज आहेत. तर परंतु माझी जी क्रिएटिव्हिटी जी गोष्ट आहे, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी विसरून जातो. मला सुद्धा चांगलं दिसायचंय रजतजी. परंतु अडचण काय आहे, की त्या रोलमध्ये मला कॅरेक्टर दिसायचंय. तर आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझं लक्ष नसतं माझ्या अ, अ, केसांवर किंवा कपड्यांवर. तर नेहमीच मी खूप कॅज्युअली ड्रेस्ड अप करतो. मला माहिती आहे, की जे मोठे-मोठे सुपरस्टार्स आहेत, ते एकदा एक कपडे घालतात, तर पुन्हा घालत नाहीत. हे माहिती आहे तुम्हाला? एकदा घातले, की परत नाही घालत. मी खूप मिडल क्लास पद्धतीचा माणूस आहे. मला वाटतं एकदा घालून काय फेकून देऊ की काय करू यार? हां, इतकं चांगलं शर्ट आहे, मी काय करू याचं? आणि हा परत नाही घालू शकत मी? तर मला हे खूप ऑड वाटतं. तर मी असंच फॉलो करतो. मला तो टी-शर्ट चांगला वाटतो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्याकडे असे कपडे आहेत जे 20-20 वर्ष, 25 वर्ष जुने आहेत. आणि माझा एक भावनिक लगाव आहे त्यांच्याबरोबर, नातं आहे. तर मी जे आजसुद्धा तेच घालतो. तर थोडं-थोडं फाटतात सुद्धा. तुम्ही बघितलं असेल फोटोजमध्ये. अनेक माझे टी-शर्ट जे आहेत ते थोडे इथून-तिथून फाटलेत. मग त्यांना मी रिपेअर करतो. रफ वगैरे करतो ना आपण. बट मी सोडत नाही त्यांना. मी अजिबात सोडत नाही. कपडे घालतो मी. आता हेही खरं आहे की एक दिवशी तुम्ही म्हणालात की आता मी सिनेमे नाही करणार आहे. हो. एक अशी वेळ आली होती. माझं काय आहे, की 18 वर्षांच्या वयापासून मी सिनेमांमध्ये ॲज अन असिस्टंट डायरेक्टर मी काम सुरू केलं होतं. त्याच्या 4 वर्षानंतर मी ॲक्टर बनलो. तर झालं असं, की 18 वर्षाच्या वयापासून हा जो माझा माझा जो मी सुरू केलाय प्रवास जो सुरू आहे, तो इतका मी या प्रवासामध्ये हरवलेलो होतो. या वेडेपणामध्ये, या मॅजिकमध्ये, या जोशामध्ये, या नशेमध्ये, क्रिएटिव्हिटीच्या, की इतकी वर्ष निघून गेली. मी 56चा झालोय आणि आता कोविडच्या कारणामुळे मी घरी बसलोय, एकटा आणि मी विचार करतोय, की माझं आयुष्य कसं गेलं आहे आणि हे कोविडमुळे झालं. जर कोविड नसता तर मी त्याच वेगात अजून पुढे गेलो असतो. या कोविडमुळे मला जबरदस्ती घरी बसावं लागलं आणि जेव्हा मी विचार करत होतो, तेव्हा मला वाटलं, की यार हे आमिर तू हे काय केलंयस? तुझी जी फॅमिली आहे, मुलं आहेत, अम्मी आहे, भाऊ-बहीण आहेत. हे हे यांना तुम्ही इतक्या वर्षांमध्ये इतकं म्हणजे तुम्ही तुम्ही वेळच नाही दिला आणि तुम्ही वेळ देत सुद्धा होतात. तुम्ही त्यांच्याबरोबर राहत सुद्धा होते. तुमचे लक्ष कुठेतरी दुसरीकडे असायचं. तर अ, हे जेव्हा मी विचार करायला सुरुवात केली आणि रिअलाईज करायला सुरुवात केली, तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस तर याचं मला खूप डिप्रेशन आलं रजतजी आणि मला खूप वाईट वाटलं, की मला गिल्ट फील झालं, की मी या माझ्या मुलांबरोबर ठीक नाही केलं. आपल्या फॅमिलीबरोबर बरोबर नाही केलं. हे हे या नशेमध्ये मी राहायला नको होतं. तर मला स्वतःचा खूप राग आला. खूप राग आला मला. कारण ती वेळ परत येणार नाही. तोपर्यंत माझी मुलं मोठी झाली होती. आयरा आणि जुनैद. आयरा कदाचित 23 वर्षांची होती आणि जुनैद कदाचित 28 वर्षांचा होता. तर या गोष्टीला 4 वर्ष झाली आहेत. तेव्हा मला इतकं वाईट वाटलं, की यार जेव्हा मी कामाच्या नशेमध्ये, या क्रिएटिव्हिटीच्या नशेमध्ये हरवलो होतो, तेव्हा त्यावेळी मला नव्हतं माहीत, की अहिरा जेव्हा 4 वर्षांची होती किंवा 5-6 वर्षांची होती, तेव्हा तिच्या मनामध्ये काय विचार होते? तिला कोणत्या गोष्टी आवडायच्या? तिची काय स्वप्न होती? तिला कुठल्या गोष्टींची भीती होती? व्हॉट वॉज हर इन्सिक्युरिटीज? व्हॉट वेअर ड्रीम्स? कारण मी लक्षच नाही दिलं. कारण मी लक्षच दिलं नाही. माझे जे डिरेक्टर्स होते, त्यांच्याबरोबरच मी वेळ वेळ घालवायचो. आशुतोषची काय स्वप्न आहेत हे मला माहिती आहे.
आशुतोषचे काय इन्सिक्युरिटीज आहेत हे मला माहिती आहे. परंतु माझ्या मुलांच्या मला माहीतच नाही. तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मला खूप राग आला. मला स्वतःचाच राग आला, की हे मी कसं काय केलं आणि कसं झालं माझ्याकडून हे. तर मी त्यावेळी निर्णय घेतला, की आता यानंतर मी कुठला सिनेमा नाही करणार. आता जो माझा पूर्ण वेळ आहे, मी माझ्या मुलांबरोबर घालवीन, माझ्या फॅमिलीबरोबर घालवीन. अच्छा, हे लालसिंगच्या दरम्यान होतं. कोविड आला होता कारण आमचा लालसिंग अर्धा बनला होता. एक्झॅक्टली 50% झाला होता. अर्धा सिनेमा बाकी होता. तर मला खूप स्वतःचाच राग आला आणि मी निर्णय घेतला, की मी आता लालसिंग माझा शेवटचा सिनेमा आहे. यानंतर मी काही नाही करणार. मग ही गोष्ट मी आपल्या कुटुंबाला सांगितली आणि मी त्यांची माफी मागितली, की "बाबा मी नव्हतो." तर त्यांनी सुद्धा मला दिलासा दिला. ते म्हणाले, की "नाही, नाही, तुम्ही जास्त हार्ड होतात स्वतःवर. तुम्ही बरेच म्हणजे चांगले वडील आहात. तर इतर वडिलांच्या तुलनेत तुम्ही ठीक-ठाकच केलंय. हं. परंतु मला वाटलं, की मी कमी केलंय." तर फॅमिलीमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं, की हा माझा शेवटचा सिनेमा आहे. तर मी सोडून दिलं होतं. खरंच मी सोडून दिलं होतं. आणि कमालीची गोष्ट ही आहे, की त्याच्या आधी मी हा जो सिनेमा माझा येत आहे सितारे जमीन पर, त्याची गोष्ट ऐकून मी प्रसन्ना जे डिरेक्टर आहेत त्यांना मी हो म्हणून बसलो होतो. प्रसन्नाला मी हो म्हणालो होतो. कारण आम्ही लोक सिनेमा आधीपासून प्लॅन करत होतो. त्याचं प्रेप करत होतो. आणि आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं, की कोव्हिड येणार आहे. आम्ही कोव्हिडमध्ये आमचा एवढा वेळ गेला, परंतु तो सिनेमा तोपर्यंत लॉक झाला होता. प्रसन्नाबरोबर मी डन केलं होतं, की आपण सिनेमा करतोय. तर साधारण एक 6-8 महिन्यानंतर मी विचार केला, की यार आता प्रसन्नाला मी सांगून टाकलं पाहिजे. तर मी त्याला चेन्नईवरून बोलावलं आणि मी प्रसन्नाला बसवून माझा हा विचार होता, की आज मी त्याला सांगून टाकीन, की "भावा मी सिनेमा करणं सोडलंय. तर तुम्ही या सिनेमामध्ये दुसऱ्या कोणाला तरी घ्या. मी तर ना प्रोड्यूस करेन ना ॲक्ट करेन." त्या दिवशी सकाळी माझ्या मुलांनी मला बसवलं, जुनैद आणि आयरा. आणि ते म्हणाले, की "आम्हाला समजतंय की तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. तुम्ही आमच्याबरोबर वेळ नाही घालवला. आणि आम्हाला चांगलं वाटतंय की तुमच्या मनामध्ये हा विचार आला आमच्यासाठी." तर त्या सकाळी त्यांनी व्हाईट बोर्ड घेतला आणि आणि त्यावर लिहिलं अगत्सूमध्ये आम्ही नंबर 1 आहे, हे असं करून 12 गोष्टी तिने लिहिल्या. आणि मला विचारलं, की "या 12 पैकी तुम्ही कोणत्या गोष्टी करणार आहात?" तर मी म्हणालो, "हे नंबर 1, नंबर 7 एंड नंबर 9 या 3 गोष्टींमध्ये माझी जबाबदारी असेल." तर ते म्हणाले, "यामध्ये तुमचा किती वेळ जाईल?" तर मी म्हणालो, "15% जास्त वेळ नाही जाणार या गोष्टींमध्ये." तर ते म्हणाले, "उरलेल्या 85% वेळ तुम्ही काय करणार आहात? बाकीचा वेळ तुम्ही काय करणार आहात?" मी म्हणालो, "मी तुमच्या दोघांबरोबर घालवेन." तर त्यांनी हात जोडले. ते ते म्हणाले, "नाही, नाही, इतका वेळ आता 6-8 महिने झालेत, तुम्ही इतका वेळ आमच्याबरोबर घालवलाय. इतका वेळ आम्ही संपूर्ण आयुष्यात तुमच्याबरोबर घालवला नाहीये आणि तुम्हाला कदाचित वाटेल 24 तास तुम्हाला आमच्याबरोबर राहायचंय, परंतु आम्हाला नाही वाटत की आम्ही 24 तास तुमच्याबरोबर राहावं. आमचं सुद्धा आयुष्य आहे." आणि जुनैद मला म्हणाला, की "बाबा तुम्ही तर इतके एक्स्ट्रीमिस्ट आहात, की जर तुम्ही सिनेमा करत आहात, तर वेड्यासारखं अफाट नुसते सिनेमाच करत आहात. दुसरा काही विचार तुम्ही करतच नाही. आता तुम्हाला वाटलं मला सिनेमा नाही करायचे, तुम्ही या बाजूला जाताय. पेंडुलम असतो ना, घड्याळाचा पेंडुलम. आता तुम्ही या बाजूला पोहोचलात, की मला एक सुद्धा सिनेमा नाही करायचा. सिनेमा सोडायचा हे काय? बालिशपणा आहे हा तुमचा. इतके एक्स्ट्रीमिस्ट कसे असू शकता? एक मधली सुद्धा जागा असते ना, जे आपण म्हणतो ना मॉडरेशन, की तुम्ही प्रत्येक काम करा, परंतु एक्स्ट्रीम नका करू." तर त्यांनी मला खूप समजावलं, की तुम्ही चुकीचं करताय. आणि किरणने मला समजावलं. किरण तर रडू लागली. जेव्हा मी म्हणालो, "मी सिनेमा सोडतोय," ती रडायला लागली. तर मी म्हणालो, "तुम्ही रडताय कशाला? मी तर आता आणखी वेळ आपण घालवू सोबत." तर किरण म्हणाली, "नाही, तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही यू आर अ चाइल्ड ऑफ सिनेमा. जर तुम्ही सिनेमा सोडला, तर तुम्ही आम्हाला सुद्धा सोडत आहात. तुम्ही सगळ्यांना सोडत आहात.
तर हे नाही केलं पाहिजे तुम्ही. तर त्या तिघांनी मला खूप समजावलं. ज्यांना मी खूप कमी वेळ दिला सिनेमामुळेच, त्यांनी मला सांगितलं, की "नाही, तुम्ही हे सोडू नका. करा आणि बॅलन्स करून करा." आणि ज्या लोकांनी, करोडो लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं, इतका मोठा हो, स्टार बनवलं, हो, त्यांना हो. तर प्रॉमिस करा, की मी कधीच सोडणार नाही. हं. मी तुम्हाला तुमच्या शोमध्ये आज म्हणू शकतो, की हो, मी कधीच आपली फिल्म इंडस्ट्री नाही सोडणार आहे. ना मी हं. मी आज जो काही आहे, तो जो कोणी मी आज आहे, ते माझ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी आज इथे बसलोय तुमच्यासमोर आणि जे मला प्रेम आणि आदर मिळाला आहे, मी त्यासाठी इतका आभारी आहे. किती लोक असतात जे हे काम करू शकतात, जे त्यांच्या मनासारखं असेल आणि त्यांना यशसुद्धा मिळावं, आदरसुद्धा मिळावा, त्यांना प्रेमसुद्धा मिळावं. तर मी खूप हात जोडून वरच्याचे आभार मानतो, की मला हे सगळं काही मिळालंय. या देशाने, या धरतीने, या धरतीच्या लोकांनी मला हे सगळं दिलंय. तर मी अत्यंत आभारी आहे. हं. ही खूप चांगली गोष्ट आहे, की तुम्ही परिवाराचीही काळजी घेताय आणि तुमची जी ऑडियन्स आहे, त्यांनाही तुम्ही विश्वास दिलाय. चांगलं काम तुम्ही केलंय. पण माझ्याकडे आरोप आणखी आहेत. आणखी एका ब्रेकसाठी आपण थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आमिर खानवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. आता जोपर्यंत मी ते कळणार नाही, जोपर्यंत ते माझ्या हातून बाहेर नाही निघणार, मी आणखी काही करू शकणार नाही. हा माझा नाईलाज आहे. तर माझ्या हिशोबाने हा खूपच इम्पॉर्टंट सिनेमा आहे आपल्या समाजासाठी. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत हिंदी सिनेसृष्टीचे सुपरस्टार आमिर खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार आमिर खान यांच्यावर आरोप आहे की हे नेहमीच उलट्या रस्त्यावर चालत असतात. आता बघा, लाल सिंग चड्डा फ्लॉप झाला. हो, हो, हो. तुम्हाला सगळ्यांनी समजवलं की आता भाऊ कुठला तरी ऍक्शन सिनेमा कर म्हणजे हिट हो. होईल, जे आजकाल सिनेमे चालतायत. हो. पण तुम्ही म्हणालात नाही, मी तर कॉमेडीच करणार. मी प्रॅक्टिकल नाहीये. तुमचा आरोप खरा आहे. मी प्रॅक्टिकल नाहीये. मी माझ्या मनाप्रमाणे वागतो. आणि जेव्हा ही कथा माझ्यासमोर आली, तेव्हा मला इतकी आवडली, इतकी आवडली. एकतर ही तुम्हाला खूप हसवते, तुमचं मनोरंजन करते, परंतु त्याच्याबरोबरच ही तुमच्या मनाला भावते. इतकी खोल गोष्ट सांगते, इतकी महत्त्वाची गोष्ट सांगते, माणुसकीची गोष्ट सांगते आणि खूप चांगल्या प्रकारे सांगते. तर मला वाटलं, की हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे, करावाच लागेल. आता आणि झालं काय, की लोक म्हणाले, आजकाल हे आहे, कोविडनंतर ॲक्शन फिल्म बघतात. थिएटरमध्ये केवळ ॲक्शन फिल्म चालतात. मी हे नाही मानत यार. मला आपल्या ऑडियन्सवर पूर्ण विश्वास आहे. मला नाही वाटत ऑडियन्सना पुन्हा-पुन्हा केवळ ॲक्शनच बघायचं असेल. ऑडियन्सना वारंवार ॲक्शन बघायची आहे. मी हे नाही मानत. आणि दुसरं आहे, की मी सुद्धा क्रिएटिव्ह माणूस आहे. माझ्या हातून जे काम जसं मी ॲक्शन फिल्मसुद्धा केल्या आहेत. मी प्रत्येक जॉनरचे सिनेमा केलेत. परंतु हा जो माझा सिनेमा आता जो येत आहे, सितारे जमीन पर, हा माझ्या रक्तामध्ये उतरलाय. याची कथा आता जोपर्यंत मी कळणार नाही, तोपर्यंत माझ्या हातून तो निघणार नाही, तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. हा माझा नाईलाज आहे. तर माझ्या हिशोबाने हा खूपच इम्पॉर्टंट सिनेमा आहे आपल्या समाजासाठी. रजतजी, तुम्ही विचार करा, की आपल्या समाजामध्ये जे लोक पीपल विथ इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीज, पीपल हू आर इंटेलेक्चुअली एटिपिकल, न्यूरोटिपिकल, तर त्यांचं आयुष्य लहानपणापासून काय असेल, आपण 2 सेकंद त्यावर लक्ष देऊया. आपण सगळे 8 वर्ष, 10 वर्षांपासून आता इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही विचार करा, की तुम्ही 8 वर्षाचे आहात आणि स्कूलमध्ये बर्थडे पार्टी आहे किंवा बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी आहे आणि सगळ्या मुलांना बोलावलं गेलंय. परंतु तुम्हाला नाही बोलावलं गेलं, कारण तुम्ही डाउन सिंड्रोम आहात. आणि हे केवळ एकदाच होत नाहीये, प्रत्येक वेळी होतं. तर त्या मुलाबद्दल आपण विचार केला पाहिजे, की त्याला काय फील होईल? त्याने कुठलं पाप केलंय? त्याने काय केलं? काही चुकीचं काम केलंय? काय केलंय त्याने? त्याचं तर फॉल्ट सुद्धा नाहीये. हे मी जन्मतः असा असू शकलो असतो, मी तसा असू शकलो असतो, हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आता त्याला एकतर त्रास आहे, त्यावर आपण त्याला वेगळे करतोय आणि आयुष्यभर वेगळे करत आहोत. हे बरोबर नाहीये. ही माणुसकी नाहीये. आपला इतका कमालीचा देश आहे भारत.
आपण या गोष्टीला बदललं पाहिजे. आपण लोक इमोशनल लोक आहोत. तर मला वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे यार. प्रत्येक व्यक्ती माणूस आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भावना आहेत. तर कुणी सुद्धा हिंदुस्थानमध्ये उलट पंतप्रधानजी हे म्हणालेत की 2047 पर्यंत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे की प्रत्येक व्यक्ती दिव्यांगजन जो आहे ते आपण सगळे जे सपोज टू बी नॉर्मल सपोज टू बी दिव्यांगजन हे आपण सगळे एकत्र पुढे जावे. हे त्यांचं विधान आहे आणि हा त्यांचा प्रयत्न आहे जो त्यांनी लॉ सुद्धा आणलाय. दिव्यांगजनांचा लॉ आणलाय. ज्यामुळे आपल्या देशामध्ये खरंच इन्क्लुजन व्हावं. बघा होतं काय की जेव्हा स्कूलमध्ये मुलाला आपण ॲडमिशन करून देतो, तर तेव्हापासूनच आपण हा फरक करायला लागतो, की यार ही मुलं जी आहेत ती स्पेशल स्कूलमध्ये जातील आणि हे नॉर्मल नाहीये तर नॉर्मल मुलांबरोबर नाही शिकणार, स्पेशल स्कूलमध्ये जातील. यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर या मुलांना तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही अन्याय करताय. त्यांना वेगळं तुम्ही ठेवत आहात. मेनस्ट्रीममध्ये येऊ देत नाहीयेत. दुसरं, जे न्यूरोटिपिकल मुलं आहेत, सपोजेटली जी नॉर्मल मुलं आहेत, त्यांचा तुम्ही विचार करा, की किती नुकसान करताय रजतजी. त्यांना सुद्धा संधी मिळत नाहीये, की ते आपल्या मित्रांबरोबर बसतील जे कदाचित न्यूरो ॲटिपिकल असतील, डाऊन सिंड्रोम असतील, ऑटिस्टिक असतील. त्यांना सुद्धा संवेदनशील होणं ते शिकू शकतात. एम्पॅथी शिकू शकतात. केअरिंग शिकू शकतात. त्यांना मदत करायला शिकू शकतात. हात पकडून दोन्ही लोक पुढे जाऊ शकतात. आणि तो मुलगा जर जर समजा एक्झाममध्ये फेल झाला तर काय फरक पडतो? कुठे आपण 10वी पास करून आपण सायंटिस्ट बनलो यार. कोणाला आठवतं A+B द होल स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? मी विचारतोय तुम्हाला. A+B A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB. हो, परंतु ते इम्पॉर्टंट किती आहे? तुम्ही कधी लाईफमध्ये यूज केलंय? कधीतरी यूज केलंय तुम्ही? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB जे आन्सर येतं आपलं ते कधी वापर केलाय याचा? नाही ना? तर ते ज्या मुलाला येत नाही तर मग ठीक आहे ना. अच्छा, असं नाहीये की नाही येत. त्याला थोडा जास्त वेळ लागेल. तुम्हाला 2 मिनिटं लागतात गोष्ट समजायला, त्याला 4 मिनिटं लागतील. बस आपल्याला थोडं पेशंट व्हायचंय. काही मोठी गोष्ट नाहीये. यामुळे होतं काय, की जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा इतकं वेगळं आपल्याला ठेवलं जातं, की जेव्हा आपण कोणाला भेटतो जो आपल्यापेक्षा थोडा वेगळा असेल, थोडा डाऊन सिंड्रोम असेल, ऑटिस्टिक असेल, आपण त्याच्याशी बोलू सुद्धा शकत नाही. आपल्याला भीती वाटते, की हे कसं करू? का ऑकवर्ड वाटेल? ऑकवर्ड होऊन जातो आपण. हे बरोबर नाहीये. तर हे ना केवळ पंतप्रधानच की हे आव्हान आहे, की बाय द टाईम वी रीच 100 इयर्स ऑफ आवर इंडिपेंडन्स हे सगळं आपण मागे सोडलं पाहिजे. ॲज अन इन्क्लुसिव्ह सोसायटी आपण पुढे जायला हवं. तर या टॉपिकवर तर हा सिनेमा बनलाय. आता तुम्ही सांगा, की मी हे नको करायला, मी ॲक्शन फिल्म करावी? करा विचार तुम्ही. आमिर, हा सिनेमा मी बघितलाय आणि हा खरंच एक कमालीचा सिनेमा आहे. खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने खूप मोठा मेसेज तुम्ही दिलाय आणि तुम्ही हो. त्यात जी ॲक्टिंग केली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे, सर्वोत्कृष्ट आहे. हं. मी तर प्रत्येक प्रेक्षकाला म्हणेन, की त्यांनी जाऊन हा सिनेमा हं, बघावा. हं. कारण या सिनेमामध्ये ज्या प्रकारे तुम्ही सब्जेक्ट निवडलाय आणि त्यात तुम्ही या सिनेमात एका ठिकाणी तुम्ही म्हणता, की अ, आपण या मुलांना बुद्धीने कमकुवत समजतो, पण हे हं. तर आपल्यापेक्षा हुशार आहेत. हं. आपण त्यांना शिकवायला जातो, पण तेच आपल्याला बरंच काही यांनी शिकवतात. मला शिकवलंय. हो, अगदी बरोबर. ॲक्चुअली हा माझ्यासाठी तारे जमीन परचा दुसरा पार्ट आहे. पार्ट 2 जो आपण म्हणतो आणि कथा वेगळी आहे, पात्र वेगळी आहेत, परंतु थीम तीच आहे. हा सिनेमा तारे जमीन परच्या 10 पावलं पुढे आहे. तारे जमीन पर माझी जी पात्र होती, निकुंब सरांचं ते खूप संवेदनशील, खूपच सेन्सिटिव्ह, केअरिंग माणूस होता. या सिनेमामध्ये गुलशन जो आहे, तो खूप उद्धट आहे. त्याचं बोलणं कडू आहे. तो लोकांशी वाद घालत असतो. तो कुणाचाच मान ठेवत नाही. त्याला वाटतं कायम मीच बरोबर आहे. दारू पिऊन पोलिसांची गाडी ठोकतो आणि पोलिसवाल्यांना म्हणतो, "ही काय जागा आहे पार्क करण्याची?" हं, हं. तर म्हणजे तो नेहमी विचार करतो, "मीच बरोबर आहे बाबा. जग चुकीचं आहे." तर हे माझं एकदम अपोझिट ऑफ निकुंब सर आहे. आणि त्या सिनेमामध्ये एका टीचरने स्टुडंटला हेल्प केली होती. या सिनेमामध्ये स्टुडंट्स जे आहेत, ते टीचरला योग्य मार्ग दाखवतात, की योग्य चांगला माणूस बनणं काय असतं. आणि हसत-खेळत हा हसत-हसत. सिनेमा संपतो तर कधी तो ते सिनेमा कळतही नाही. रडवतो आणि हा सिनेमा तुम्हाला हसवतो. तर हे मी खूप एक्सायटेड आहे. मला खूप आनंद आहे, की हा सिनेमा तुम्हाला आवडलाय. तुम्ही बघितला आणि मला हीच आशा आहे, की आपल्या देशातील ऑडियन्सने हा सिनेमा बघावा आणि पण तुम्ही हा सिनेमा फक्त थिएटरमध्ये रिलीज करणार आहात?
OTT वर रिलीज नाही हो करणार. हो मी त्याच्या विरोधात आहे. बघा, मी खूप लॉयलिस्ट आहे थिएटरचा. मी आज जिथे कुठे बसलोय ते सिनेमागृहांमुळे बसलोय तुमच्यासमोर. थिएटर्समुळे बसलोय तुमच्यासमोर. मी माझी पाठ नाही वाकवू शकत. मी थिएटरसाठी, सिनेमासाठी आपली पाठ नाही वाकवू शकत. तर कारण आज की जी वेळ आहे, आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहेत आपण. इतकी आपण छोटी विंडो केली आहे, इतकी छोटी विंडो केली आहे, की कुणीही माणूस असेल, मी तुम्हाला म्हणालो, की बाबा हे तुम्ही माझ्याकडून ग्लास खरेदी कर बाबा. आणि जर तुम्ही नाही विकत घेतला, तर 8 आठवड्यानंतर मी तुमच्या घरी सोडून जाईल. तर का खरेदी कराल तुम्ही माझ्याकडून? हेच होतंय ना सिनेमांमध्ये आजकालच्या, की तुम्ही फिल्म बघायला इथे या, जर नाही आलात तर मग आम्ही तुमच्या घरी येऊ. तर मग या आमच्या घरी, आम्ही काय येऊ थिएटरमध्ये? यामुळे होईल काय, की मग थिएटरचा संपूर्ण धंदाच संपून जाईल. थिएटर ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आपण सगळे मोठे झालो, थिएटरमध्ये सिनेमा एक थिएटरचं मॅजिक असतं. त्याची एक जादू असते. अंधार होतो, तुम्ही 300-400 लोकांच्या बरोबर बसून हसता. तुम्ही 300-400 लोकांबरोबर बसून रडता. जर सिनेमा आवडला नाही तर 300-400 लोकांबरोबर मिळून आपण शिव्या घालतो. जे काही असेल. यू नो इट इज अ कम्युनिटी. कलेक्टिव्ह एफर्ट हो, आहे हा. कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स असतो. त्याची एक वेगळी अशी मजा असते आणि आता एकटा बसून बघतोय. काय फायदा? तर मी असं मानतो, की तसं तर तुम्ही बघायचं तसं बघू शकतात. परंतु माझं असं म्हणणं आहे, की ती विंडो खूपच कमी आहे. तर मी OTT चॅनल्सच्या खूप ऑफर आल्या मला. तर मी त्यांना केवळ एकच गोष्ट म्हणालो, की तुम्ही 6 महिन्यानंतर माझा सिनेमा लावा. मला काही अडचण नाही. परंतु ते करायला पण तयार खूप पैसे नाहीयेत. ऑफर करतायत 60 करोड 125 करोड. हो, हो केला तर होता, परंतु मी त्यांना नकार तुम्हाला दिला. पैसे नाही चांगले नाही म्हणालो. वाटत? हं. नाही, पैसे तर आवडतात मला आणि आपल्या सगळ्यांनाच कमवायचे आहेत ते मेहनतीने. परंतु हे मला चुकीचं वाटतं. मला असं वाटतं, की मी गद्दारी करतोय आपल्या इंडस्ट्रीबरोबर, आपल्या थिएटर्सबरोबर, आपल्या सिनेमागृहांबरोबर आणि मला हे मंजूर नाहीये. तर मग कितीही मी म्हणालो होतो ना, की प्रॅक्टिकल अजिबात नाहीये. तर मला विश्वास आहे, की हा सिनेमा थिएटरमध्ये चालेल आणि जी आम्ही मेहनत केली आहे, जो आम्ही पैसा लावलाय, तो थिएटर्समधूनच परत येईल. हा माझा विश्वास आहे. आणि मला ना केवळ हेच मला माझ्या ऑडियन्सवर सुद्धा विश्वास आहे. माझा ऑडियन्स माझा सिनेमा थिएटर्समध्ये आजपर्यंत बघत आलाय आणि ते थिएटरमध्येच बघतील माझा सिनेमा. हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि आपल्या देशामध्ये असे लाखो मुलं आहेत. हो, खूप साऱ्या कुटुंबांमध्ये बऱ्याच दिसतील तुम्हाला. परिवारांमध्ये हे आहेत. लोक त्यांना लपवून ठेवतात. आता वेळ हा आली आहे. सिनेमा बघितल्यानंतर लोक त्यांना डिस्प्ले करतील, हो, सांगतील की हा हो, आमचा बघा मुलगा हा आहे. आमचा मुलगा आहे. मला वाटतंय, की या फिल्मनंतर लोक जर आपल्या सुद्धा कुटुंबामध्ये असं एखादं मूल असेल, तर आपण त्याला आनंदाने आपण त्याला आणि आपलंसं केलं तुम्ही जो पाहिजे. रोल केलाय तो खरंच खूप चॅलेंजिंग होता. हो, खूप चॅलेंजिंग होता. हो, एक प्रकारे निगेटिव्ह आहे. ती हो, मुलं हो, तुम्हाला हो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकवतायत. हो. प्रत्येक वेळी तुम्हाला हां. चुकीचं सिद्ध करतायत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मला खूप मजा आली हा सिनेमा करून. खूप मजा आली. या मुलांबरोबर काम करून खूप मजा आली. तर हे लोक कुठल्या प्रकारची ट्रेनिंग तर नव्हती यांना ॲक्टिंगची? नाही, यापैकी जे 10 आहेत, त्यापैकी एक मुलगा जो आहे, तो केरळचा आहे. त्याने मल्याळमचे 1 किंवा 2 सिनेमे केलेत. परंतु बाकीचे 9 आहेत, ते ॲक्टर्स नाहीयेत. ते सामान्य लोक आहेत. दे आर पीपल हू आर न्यूरो डायव्हर्जंट. कोणी डाउन सिंड्रोम आहे, कोणी ऑटिस्टिक आहे, स्पेक्ट्रमवर आहे. तर हे पहिल्यांदा काम करतायत आणि पहिला सिनेमा करतायत हे लोक आणि इतकं कमालीचं काम केलंय, तर यांना कुठल्याच खास मदतीची गरज नाही लागली. मी हे टीव्हीवर सुद्धा बोलू शकतो. आम्ही कास्टिंग प्रोसेस करतो. हे सुद्धा कास्टिंग प्रोसेसमधून गेले. त्याच्यानंतर आम्ही वर्कशॉप आणि रिहर्सल्स केल्या. जसं मी करतो, यांनी सुद्धा वर्कशॉप आणि रिहर्सल्स केल्या. लाईन्स पाठ करणे वगैरे, वगैरे. त्यानंतर आम्ही सेटवर येतो शूटिंग करण्यासाठी. 1 मिनिट वाया नाही गेला यांच्यामुळे. 1 मिनिट वाया नाही गेला यांच्यामुळे. हे मी ऑथॉरिटी बरोबर सांगू शकतो, की मला अजिबात फरकच दिसून नाही आला. अनेकदा लोक मला विचारतात, की "यार यांच्याबरोबर तुम्हाला अडचण आली असेल, कामात वेळ गेला असेल." मी म्हणतो, "नाही, अजिबात नाही. उलट यांच्यामुळे जो सेटचं जे वातावरण आहे, ते इतकं बदलून जायचं. ते इतकी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतात. हसत-हसत येतात. दे आर व्हेरी लव्हिंग. इतके आनंदी असतात आणि काम करण्यासाठी जोश घेऊन येतात. एकदम टीम प्लेयर्स आहेत. इतके एक्साइटेड आहेत, की आम्ही फिल्म करतोय." आमिर, माझ्या शुभेच्छा आहेत की ही फिल्म सफल हो. हो, फक्त तुमच्यासाठी नाही, या देशातील लोकांसाठी ही फिल्म खूप गरजेची आहे. हो, आणि हे जे स्वप्न पंतप्रधानांनी बघितलंय त्यासाठीही गरजेची हो. आहे. तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर थँक आहेत. यू. थँक यू रजत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज लेफ्टनंट जनरल रिटायर रामेश्वर रॉय यांचा निर्णय आजच्या खटल्यावर.
वेलकम बॅक आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला सुपरस्टार आमिर खानवर. आपण आमिरला विचारलं त्यांच्या देशभक्तीच्या बद्दल, धर्माबद्दल त्यांचं मत विचारलं. आपण आमिरला विचारलं त्यांच्या सिनेमांबद्दल, त्यांच्या रागाबद्दल, त्यांच्या भांडणांबद्दल, त्यांच्या रिलेशनशिप्स बद्दल. आणि चांगली गोष्ट आहे की आमिरने प्रत्येक प्रश्नाचं मोकळ्या मनाने उत्तर दिलं. कुठलाही प्रश्न टोलवण्याचा प्रयत्न नाही केला. हसायलाही आलं, डोळ्यात अश्रू सुद्धा आले. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज लेफ्टनंट जनरल रिटायर रामेश्वर रॉय यांच्या निर्णयाची. अदालतचा निर्णय हा आहे की जिथे एका बाजूला रजतजींनी खूपच पब्लिक पब्लिक प्रॉसिक्युटरच्या नात्याने तिखट आणि क्लिष्ट प्रश्न विचारले आणि काही प्रश्न तर असे होते की त्यांनी आमिर खानला इतकं भावूक केलं की यांना पुढे जाणं अवघड होत होतं. आणि दुसऱ्या बाजूला उत्तर देण्यासाठी जे आपले एकदम अनुभवी असे कलाकार, ज्यांच्या अदाकारीने जगामध्ये एक विशेष दर्जा आहे, सुपरस्टार आहेत. अतिशय समजून-उमजून आणि जबाबदारीने आणि सामाजिक संवेदनांची काळजी घेत, आपल्या संपूर्ण 35 वर्षांचा जो यांचा अनुभव आहे, त्याला लक्षात घेऊन चांगली उत्तरंसुद्धा दिली. एका माणसाला ज्याच्याकडे 140 कोटी लोकांचं फॉलोइंग आहे, त्यांचं प्रेम आहे, त्याला मला नाही वाटत की देशभक्तीला सिद्ध करण्यासाठी काही बोलण्याची आवश्यकता आहे. अदालत ही गोष्ट सुद्धा गांभीर्याने घेते की हे ना केवळ एक उमदे कलाकार आहेत, परंतु आपल्या सामाजिक दायित्वाला सुद्धा उत्तमरित्या समजतात सुद्धा आणि निभावतात सुद्धा. मी तुम्हा लोकांना आठवण करून देतो आणि हे यांनी स्वतः देखील म्हटलंय की 2012 मध्ये जेव्हा त्यांनी सत्यमेव जयतेचा प्रोग्राम सुरू केला होता, तर त्यामध्ये जे आपल्या समाजामध्ये रूढीवादी वाईट चालीरीती आहेत, त्यांना उघड करण्यासाठी एका मंचावर सगळ्यांसोबत संवाद साधून व्यवस्थेला ठीक करण्यासाठी यांचं एक खूप मोठं योगदान होतं. त्यामध्ये कुठून सुद्धा कुठल्याही प्रकारचा धार्मिक दृष्टिकोन नव्हता. 2016 मध्ये यांनी जे पाणी फाउंडेशन बनवलं, ते पॅन महाराष्ट्रामध्ये काम करतं. शेतकऱ्यांचे, जे शेतकरी दुष्काळाशी झगडत आहेत, त्यांची अवस्था सुधारण्यासाठी त्यांनी हे फाउंडेशन बनवलंय. ही माझ्या मते 2 मोठी उदाहरणं आहेत, जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराबद्दल नाही दिली जात. सगळ्या गोष्टींचा विचार करून आमिर खानला सगळ्या प्रकारच्या जे आरोप लावले गेले होते, त्यांच्यापासून अदालत मुक्त करते.